एक महिला असते, ती आपल्या पतीसोबत राहत असते. तिला एक सुंदर मुलगा जन्माला येतो. मात्र त्या मुलाचा जसा जन्म होतो त्याच्या 1 वर्षानंतर तिच्या पतीचा दुर्दैवी अंत होतो. आता महिला पूर्णपणे एकटी पडते, विधवा झालेली असते. लग्नाच्या 2 वर्षांतच पती गेलेला असतो. आता ही महिला आपल्या त्या लहान बाळाला घेऊन आपल्या माहेरी येऊन राहू लागते. माहेरी आल्यानंतर स्वतःचा खर्च भागवण्यासाठी एका प्रायव्हेट स्कूलमध्ये ती नोकरी करू लागते. सर्व काही ठीकठाक सुरू असतं. मात्र त्यानंतर ती महिला इंस्टाग्राम यूज करू लागते आणि इंस्टाग्रामवरती तिची ओळख एका नौजवान मुलासोबत होते. आता त्या मुलासोबत तिचं बोलणं बसणं सुरू होतं आणि त्यानंतर एक कहाणी बनून जाते, जी की आज रोजी सोशल मीडियावरती व्हायरल आहे. नक्की त्या विधवा महिलेचं आणि त्या इंस्टाग्रामवरती भेटलेल्या त्या मुलामध्ये असं काय घडलं होतं, संपूर्ण कहाणी सांगेल. बस व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. नमस्कार, स्वप्नील क्राईम टॉक्समध्ये आपले स्वागत आहे. आजच्या आपल्या सत्य घटनेची सुरुवात होते छत्तीसगडमध्ये. दुर्ग नावाचा जिल्हा लागतो आणि या दुर्ग जिल्ह्यामध्ये अमलेश्वर नावाचं एक पोलीस स्टेशन आहे. अमलेश्वर पोलीस स्टेशन अंतर्गत खमरिया एक गाव लागते आणि या खमरिया गावामध्ये राहणारी सुनीता चतुर्वेदी हिचं एक टोपण नाव पल्लवी देखील आहे. सुनीता ही रायपूरच्या सिव्हिल लाईनमध्ये राहणारी मुलगी होती. तिचे जवळच्याच एका गावामधील मुलासोबत लग्न झाले होते. आपल्या पतीसोबत अगदी खुशीपूर्वक ती राहत होती. लग्नाच्या 1 वर्षानंतर सुनीताला मुलगा झाला होता आणि जसा मुलगा 1 वर्षांचा झाला तसा तिच्या पतीचा दुर्दैवी अंत झाला, त्याचं निधन झालं. सुनीता लग्नाच्या अवघ्या 2 वर्षानंतर विधवा झाली. आता आपल्या नशिबामध्येच असं लिहिलेलं आहे असं समजून ही सुनीता काही दिवस सासरी राहिली. मात्र तिला तेथे करमत नव्हते. आता पती तर तिचा गेला होता, तिला कसलाही आधार राहिला नव्हता. त्यामुळे सुनीताने आपल्या 1 वर्षांच्या मुलाला घेतले आणि आपल्या माहेरी आपल्या आई वडिलांकडे येऊन राहू लागली. आई वडिलांकडे राहून तिला आता बोर होऊ लागले होते, कारण तिच्या मुलाचाही खर्च होता, तिचाही खर्च होता आणि तिला दुसऱ्या कोणावरती बोज बनायचं नव्हतं. त्यामुळे ती एका प्रायव्हेट स्कूलमध्ये अप्लाय करते आणि त्या ठिकाणी टीचरचे काम करू लागते. सर्व काही ठीकठाक होते. आता टीचरचं काम करत होती तर तिला पेमेंट वगैरे मिळत होतं आणि त्यामधून तिचा खर्च भागत होता, तिच्या मुलाचा खर्च भागत होता. सर्व काही ठीकठाक सुरू झालं होतं. आता हळूहळू सुनीताचा मुलगा देखील मोठा होऊ लागला होता आणि ती प्रायव्हेट स्कूलमध्ये काम करता करता आता त्या गोष्टीला लगभग 10 वर्ष झाले होते, जेव्हा तिच्या पतीचं निधन झालं होतं. इथपर्यंत सर्व काही ठीक होतं. मात्र आता जसं 2023 सुरू झालं, 2023मध्ये सुनीताने स्वतःसाठी एक अँड्रॉइड मोबाईल घेतला आणि मोबाईल घेतल्यानंतर जसं बाकीचे सर्व अँड्रॉइड युजर इंस्टाग्राम वगैरे यूज करतात, तसं सुनीताने देखील इंस्टाग्राम ॲप ओपन केलं. त्यामध्ये स्वतःचं अकाउंट बनवलं आणि आता ती इंस्टाग्रामवरती कधी कधी फ्री वेळेमध्ये रील्स वगैरे बघू लागली आणि मित्रमैत्रिणींना मेसेज करू लागली. याच दरम्यान छत्रपाल सिंग नावाचं एक अकाउंट असतं आणि त्या अकाउंटवरून सुनीताला मेसेज येऊ लागतात. सुनीता देखील इंस्टाग्रामवरती नवीन आलेली होती आणि आता त्या छत्रपाल नावाच्या अकाउंटवरून तिला मेसेज येत होते. सुनीताने देखील त्याला रिप्लाय करण्यास सुरुवात केली आणि असंच चॅटिंग करता करता दोघांमध्ये चांगली ओळख बनली. तो छत्रपाल सिंग नावाचा मुलगा सुनीताचे विविध प्रकारचे फोटो मागवून घेऊ लागला. सुनीता त्याला पाठवू लागली आणि हळूहळू सुनीताने आपली संपूर्ण कहाणी त्या मुलाला सांगितली आणि मुलगाही म्हटला, ठीक आहे, तुझ्या नशिबामध्ये असं लिहिलेलं होतं. तू जरी एक विधवा महिला असली तरी मला काही हरकत नाही आणि तू मला खूप आवडते. असं दोघांमध्ये प्रेमाच्या गोष्टी होऊ लागल्या. आता सुनीताला त्या छत्रपाल सिंगचं बोलणं खूप आवडू लागलं. कदाचित तिला वाटत होतं की हा एक देव माणूस आहे आणि त्यामुळे ही सुनीता आपला कॉन्टॅक्ट नंबर वगैरे छत्रपालला देते. छत्रपाल त्याचा कॉन्टॅक्ट तिला देतो आणि आता दोघांमध्ये व्हिडिओ कॉलिंग वगैरे सुरू होते, व्हॉट्सॲप कॉलिंग सुरू होते आणि बघता बघता दोघांमध्ये ठरते की आपण भेटायचं. आता भेटण्याचे ठिकाण ठरलं जातं. सुनीता आणि छत्रपाल त्या ठिकाणी जातात, भेटतात आणि भेटल्यानंतर ही सुनीता अगोदर त्या मुलाला सांगू लागते की तुझ्या आणि माझ्या वयामध्ये खूप फरक आहे. माझं लग्न होऊनच 10 वर्ष झाले आणि माझ्या पतीचा मृत्यू झाला होता. खूप लवकर मी विधवा बनलेली आहे. तुझं आणि माझं कसं होईल?
आता सुनीताचा जो मुलगा होता तो 8 वर्षांचा झाला होता आणि हा छत्रपाल फक्त 19-20 वर्षांचा मुलगा होता. हा छत्रपाल म्हणत होता की तुझ्या त्या 8 वर्षांच्या मुलाची जबाबदारी मी घ्यायला तयार आहे आणि तुझी देखील जबाबदारी मी घ्यायला तयार आहे. सुनीता जेव्हा छत्रपालच्या तोंडातून हे ऐकत होती तेव्हा सुनीता खूप खुश होऊन जाते, कारण तिला या जीवनामध्ये कोणीतरी आधार देणारं भेटलं होतं, तिची सर्व जबाबदारी उचलणारं भेटलं होतं, तिच्या मुलाला स्वतःचा मुलगा समजून घेणारं भेटलं होतं. त्यामुळे सुनीता आपलं पूर्ण शरीर त्या मुलाला सोपवून देते आणि त्यानंतर तो मुलगा छत्रपाल सिंग आणि सुनीता हे कधी हॉटेलमध्ये भेटू लागले तर कधी लॉजमध्ये, कधी इकडे कधी तिकडे. त्यांना वाटेल ते ठिकाण असायचं, त्यांना वाटेल तसं ते करत होते आणि अशाच प्रकारे सुनीता आणि त्या छत्रपाल सिंग या दोघांमध्ये संबंध बनू लागले. 18 जून 2025चा दिवस असतो. छत्रपाल सिंग हा सुनीताला भेटण्यासाठी आपल्या घरी बोलावतो. सुनीता आपल्या 8 वर्षांच्या मुलाला घेऊन खमरिया गावामध्ये छत्रपाल सिंगच्या घरी जाते, त्याच्यासोबत बोलते, भेटते. जेव्हा सुनीता तिच्या मुलाला घेऊन छत्रपाल सिंगच्या घरी आली होती तेव्हा गावातले देखील काही व्यक्तींनी बघितले होते आणि गावातल्या लोकांना काही घेणं देणं नसतं, त्यांनी बघितलं आणि सोडून दिलं. आले असेल कोणी, त्याची आत्या मावशी कोणी असेल असं त्यांनी समजलं, कारण तिचं वय देखील 30-35च्या दरम्यान होतं आणि हा छत्रपाल होता हा आता 20-21 वर्षांचा मुलगा झाला होता. आता दोघांमध्ये त्या ठिकाणी बोलणं बसणं झालं, सर्व गोष्टी झाल्या आणि संध्याकाळी सुनीता ही आपल्या मुलाला घेऊन आपल्या घरी निघून गेली. 22 जून 2025 रोजी त्या खमरिया गावामध्ये एका विहिरीमध्ये गावकऱ्यांना विशिष्ट पद्धतीचं काहीतरी दिसत होतं. 2 गोण्या होत्या आणि त्या गोण्यांमध्ये विचित्र प्रकार त्यांना दिसून येत होता आणि त्या विहिरीमधून दुर्गंधी येत होती. आता गावकऱ्यांनी पोलिसांमध्ये संपर्क केला. पोलीस त्या ठिकाणी आले, त्यांना संदिग्ध जाणवलं, त्यांनी पोलीस टीम त्या विहिरीमध्ये उतरवल्या आणि त्या ज्या गोण्या होत्या त्या गोण्या वर काढल्या. त्या गोण्यांमध्ये मृतदेह आढळून आले. एक मृतदेह 8 वर्षांच्या मुलाचा होता तर दुसरा मृतदेह हा 30-35 वयाच्या स्त्रीचा होता. आता यांची ओळख पटवणं देखील पोलिसांपुढे एक चॅलेंज होतं. पोलिसांनी गावकऱ्यांना विचारलं की यांना कोणी ओळखतं का, तेव्हा गावकरी म्हणत होते की नाही, हे दोघे आमच्या गावामधील नाही, आम्ही यांना ओळखत नाही. मात्र त्यामधून 1-2 जण बोलले की ही महिला आणि तो मुलगा 18 जून 2025 रोजी छत्रपाल सिंगच्या घरी आम्ही जाताना बघितले होते आणि त्याच्या घरी जाऊन बराच वेळ ते थांबले होते आणि त्यानंतर बाकी ते जाताना वगैरे कुठे आम्हाला काही दिसलं नाही. पोलिसांना एवढं काही क्ल्यू भेटल्यानंतर पोलीस सरळ छत्रपाल सिंगकडे गेले आणि छत्रपालला विचारू लागले. छत्रपाल थोडा गडबडला आणि त्यानंतर पोलिसांना संशय आला, त्याला उचलले, पोलीस स्टेशनला आणले आणि त्यानंतर जेव्हा सक्तीने त्याची चौकशी करण्यात आली, त्याच्यावरती दांड्यांचा वर्षाव केला, तेव्हा हा छत्रपाल सिंग एक कहाणी सांगतो आणि त्याने सांगितलेली कहाणी काहीतरी अशी होती. पोलिसांच्या दांड्याला घाबरून छत्रपाल सर्व सांगू लागतो. छत्रपाल सांगतो की 2023 मध्ये सुनीता आणि त्याची ओळख ही इंस्टाग्रामवरती झाली होती. तिथून पुढे सुनीतासोबत हा छत्रपाल प्रेमाच्या गोष्टी करू लागला. सुनीता पूर्णपणे 10 वर्षांपासून एकटी पडलेली होती. तिला तिच्याजवळ पती नव्हता, तिला कोणाचा आधार नव्हता. कोणीतरी आपल्याला आधार देतंय, आपल्यासोबत प्रेमाने बोलतंय म्हणून ही सुनीता देखील बोलत होती. छत्रपाल सिंगने तिच्या मुलाची जबाबदारी घेण्याचा निर्णय घेतला होता आणि तिच्यासोबत लग्न करेल असं तिला आश्वासन दिलं होतं आणि त्यामुळेच या सुनीताने आपलं संपूर्ण शरीर या छत्रपाल सिंगला सोपवून दिलं होतं. छत्रपाल सिंगला वाटेल तसं तो तिच्यासोबत कृत्य करू लागला होता. त्याचं मन पूर्णपणे भरत होतं, त्याला तृप्ती भेटत होती. मात्र ही सुनीता जसं लग्नाचा विषय काढायची तसा हा छत्रपाल सिंग तो लग्नाचा विषय टाळून द्यायचा. हा म्हणायचा की आपण पुढे बघू, नंतर बघू, 1 वर्षाने बघू, 6 महिन्याने बघू. आता सुनीता देखील 6 महिने जाऊन द्यायची, वर्ष जाऊन द्यायची. मात्र छत्रपाल सिंग म्हणायचा की मी आता स्ट्रगल करतोय, मला नोकरीला लागू दे. आणि नंतर या सुनीताला कळून चुकले की कदाचित हा छत्रपाल सिंग फक्त तिचा यूज करत आहे आणि 2025 मध्ये सुनीताला कळून चुकते की छत्रपाल सिंग याने दुसऱ्या मुलीसोबत लग्न केलं आहे. जेव्हा सुनीताला समजते की आपला पूर्णपणे याने वापर करून घेतलेला आहे, आपल्याला फसवलं आहे, धोका दिला आहे, तेव्हा
18 जून 2025 रोजी ही सुनीता आपल्या 8 वर्षांच्या मुलाला घेऊन त्याच्या गावात जाते, खमर या गावामध्ये त्याच्या घरी जाते. तेव्हा मात्र ती छत्रपाल सिंग सोबत आता वाद घालू लागते. त्याला म्हणते की तू मला का फसवले, जर तुला दुसरीकडे लग्नच करायचे होते तर तू माझ्या संपर्कात यायला नको होतं आणि मला हे खोटं आश्वासन नको द्यायला होतं. मी तुझ्यासोबत नको ते करत होते कारण तू माझ्यासोबत लग्न करणार होता. आता तू त्या दुसऱ्या मुलीसोबत मला न सांगता लग्न केलं आणि त्यामुळे मी पोलीस स्टेशनला जाईल. आता छत्रपाल म्हणत होता की तू असं करू नको, मी लग्न केलेलं आहे आणि मी तुझ्यासोबत करू शकत नाही. मात्र ही सुनीता म्हणायची की जर तू माझ्यासोबत लग्न करणार नसेल तर मी पोलीस स्टेशनमध्ये जाते. आता छत्रपाल पूर्णपणे गडबडला कारण त्याने तर लग्न दुसरीकडे केलेच होते. मात्र इकडे सुनीता जर पोलीस स्टेशनला गेली तर मात्र जेलची हवा खायला लागू शकते. त्यामुळे छत्रपाल आता वैतागतो. त्याला सुचत नाही नक्की करावं तर करावं काय. तो टेन्शनमध्ये येतो आणि त्यानंतर हा छत्रपाल सिंग ही त्याच्या डोक्यामध्ये चाललेलं टेन्शन ही गोष्ट त्याच्या चुलत भावाला शुभम कुमार सिंगोरला सांगतो. आता शुभम कुमार हा छत्रपालला धीर देतो आणि शुभम म्हणतो की ती कोणती महिला आहे, तिला तू इकडे बोलावून घे, घरी बोलावून घे, तिला मी समजावून सांगतो की छत्रपालने इकडे दुसरं लग्न केलेलं आहे, तू तुझं आयुष्य एकटी जग, तिकडे जग, असं मी तिला समजावून सांगू शकतो. आता छत्रपालकडे देखील दुसरा ऑप्शन नसतो आणि 18 जून 2025 रोजी तो सुनीताला म्हणतो की मला तुझ्यासोबत भेटायचं आहे, बोलायचं आहे. आता सुनीताला देखील याने आश्वासन दिलेलं होतं की तुझ्या मुलालाही सांभाळेल, तुलाही सांभाळेल. आणि 18 जून 2025 रोजी ही सुनीता त्या गावामध्ये त्याच्या घरी तिच्या 8 वर्षांच्या मुलाला देखील घेऊन येते आणि त्याच्या घरी येते. तिच्या घरी आल्यानंतर शुभम सिंगोर जो छत्रपाल सिंगचा भाऊ असतो तो तिला समजावून सांगू लागतो. मात्र सुनीता ही ऐकण्यास तयार नव्हती कारण तिचा पूर्णपणे विश्वासघात झाला होता आणि तिने एकच लावून धरलेलं होतं की लग्न करायचं तर माझ्यासोबत करावं लागेल, त्या मुलीला तुला सोडून द्यावं लागेल जिच्यासोबत तू लग्न केलं आणि माझ्या मुलाचा देखील स्वीकार करावा लागेल. आता सुनीता या गोष्टीवरती अटळ होती. त्यामुळे शुभम सिंगोर आणि छत्रपाल सिंग यांनी दोघांनी तिचा गळा दाबून तिची हत्या केली आणि त्यानंतर तिचा तो 8 वर्षांचा मुलगा होता त्याचा देखील गळा दाबला, त्याची देखील हत्या केली आणि दोघांनाही गोण्यांमध्ये पॅक केले. आणि जशी त्यांना संधी मिळाली गावामधील विहिरीमध्ये त्या गोण्यांमध्ये विटा वगैरे टाकल्या, गोण्या पॅक केल्या आणि विहिरीमध्ये टाकून दिल्या जेणेकरून त्या विटांमुळे त्या गोण्या या विहिरीच्या तळाला जाऊन बसतील. मात्र 2-4 दिवसांनी त्या गोण्या वर आल्या, गावकऱ्यांना दिसल्या आणि त्यानंतर ही घटना पोलिसांपर्यंत गेली आणि पोलिसांनी बरोबर शुभम कुमार सिंगोर आणि छत्रपाल सिंग या दोघांना अटक केली. गंभीर कलमांतर्गत यांना आता जेलमध्ये पाठवण्यात आलेले आहेत. ही जी घटना घडली या घटनेमध्ये सुनीताची काही चूक होती का, की संपूर्ण चूक ही छत्रपाल सिंगची होती? आपले मत कमेंट सेक्शनमध्ये मांडायला अजिबात विसरू नका. या व्हिडिओचा माझा उद्देश कोणाच्या भावना दुखावण्याचा किंवा अश्लीलतेचा प्रसार करणे नाही, तर सत्य घटना आपल्यापर्यंत पोहोचवणे आणि यापासून आपणास जागरूक करणे आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच सत्य घटना, क्राईम स्टोरी नेहमी ऐकत राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, धन्यवाद.